यंदाचा दुर्गोत्सव नेहमीपेक्षा वेगळा असेल हे सांगायला नकोच। जामनेर व शेंद्रोणीत नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने, ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांना दुर्गोत्सव म्हणजे जनसंपर्कासाठी चालून आलेली चांगली संधीच आहे। जामनेर व शेंद्रोणीच्या इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली आहे। इतकेच नव्हे तर जामनेरमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी-शर्टसह आणखी जे जे पाहिजे ते पुरवण्याची व्यवस्था राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे। यात केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षांच्या इच्छुकांचा देखील सहभाग आहे बरं का। अजून प्रभागांचे आरक्षण जाहीर झालेले नसले तरी हा माझा वार्ड, तो तुझा वार्ड अशी वाटणी काहींनी केल्याचे सांगितले जात आहे। नगरपालिका निवडणूक लढवणे म्हणजे पुढील 5 वर्षासाठी केलेली राजकीय भवितव्याची गुंतवणूकच मानली जाते। निवडणूक लढवण्यासाठी व जिंकण्यासाठी जो सामाजिक व आर्थिक त्याग उमेदवार करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याला 5 वर्षात कमवण्याची संधी असते, असे काही अनुभवी नगरसेवक सांगतात। खरे खोटे त्यांनाच माहीत। जिल्हा परिषद व पंचायत समितीची परिस्थिती याहून वेगळी नाही। ग्रामीण भागात देखील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। सप्टेंबरच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या गटांचे व पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर खऱ्या अर्थानं उमेदवार कोण, परिस्थिती कशी असेल, राजकीय वातावरण कसे असेल हे ठरेल। तोपर्यंत नगरपालिकेप्रमाणेच हा गट माझा, तो गण माझा, यावर माझा हक्क, यावर तुझा हक्क अशी जरतरची भाषा सुरू आहे। मित्रांनो, गणेशोत्सवात मंडळं कमी असली तरी जोश मात्र जास्त होता। आता जामनेरला मंडळे जास्त आहेत, जोश त्याहून दुप्पट असेलच।